हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की कृष्णाने दुष्यंत तिची आई बनण्यासाठी जी साडी नेसणार होता ती साडी घातलेली असते आणि आता ती साडी घातल्यावर कृष्णा ही स्वतःला आरशात बघत असते. इतक्यात आता दुष्यंतही उठलेला असतो. कुंकू लावत असलेल्या, अंघोळ करून सुंदर दिसत असलेल्या कृष्णाला बघून दुष्यंत बघतच राहतो. आता दुष्यंत उठतो आणि कृष्णाला एवढं छान बघतो आणि लगेचच कृष्णाला म्हणतो गुड मॉर्निंग. त्याबरोबर कृष्णासुद्धा दुष्यंतला म्हणते तुम्हाला पण मॉर्निंग. त्याबरोबर मग दुष्यंत लगेचच म्हणतो वा छान दिसतेस. त्यावर मग कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही बिना जाव तिकडं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अगं खरंच बोलतोय मी, खरंच छान दिसतेस कृष्णा तू ह्या साडीत. त्याबरोबर मग कृष्णा दुष्यंतच्या समोर येऊन उभी राहते आणि दुष्यंतला म्हणते आओ माझी आई बनायसाठी तुम्ही नेसली होतीत ना ही साडी, म्हणून मग आता म्या बी नेसलो. नाही म्हणजे तुम्ही एवढी नेसलीत मग म्या बी नेसाय पाहिजेच की. तुम्ही माझ्या डोसक्यावरनं हात फिरवलासा तेव्हा खरोखर तुमच्या हातात मला माझ्या आईचा स्पर्श जाणीवला बघा. त्याबरोबर दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणत असतो तुला बरं वाटलं ना, मग झालं तर मग दुसरं मला काय पाहिजे. त्याबरोबर आता लगेचच कृष्णा ही हसते आणि लाजू लागते. आता कृष्णा लाजत असते, तिने छान आंघोळ वगैरे केलेली असते आणि आता दुष्यंतला त्याचा मोह आवरला जात नसतो. तो कृष्णाच्या आणखीन जास्त जवळ येत चाललेला असतो. त्या दरम्यान आता कृष्णासुद्धा लाजत असते. कृष्णासुद्धा आता दुष्यंतकडे बघत असते. इतक्यात आता अचानक दुष्यंतचा फोन वाजतो. हे सगळं दुष्यंत आणि कृष्णा जवळ येत असतानाचं पूजाने पाहिलेलं असतं आणि पूजा आता रागारागात तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता दुष्यंत फोन उचलतो आणि आता फोनवरती तो बोलत असतो हो हो चालेल, हो चालेल चालेल. त्याबरोबर मग आता कृष्णा ही विचारते काय झालं दुष्यंत सरकार, कोणाचा फोन होता. त्यावर दुष्यंत सांगतो अगं मला अमेरिकेला जायचं आहे ना, सो तिकडे पासपोर्ट विजा वगैरे त्याच्यासाठी. त्यावर कृष्णा मनात म्हणते कृष्णे आता दिस जवळ आले बघ दुष्यंत सरकारांच्या जाण्याची. तर इकडे बाळजाबाई पूजाच्या खोलीत आलेल्या असतात आणि मग आता पूजा रूममध्ये आल्याबरोबर बाळजाबाई तिला विचारतात काय गं कुठं गेली होतीस. त्याबरोबर पूजा ही गप्प असते, काहीच बोलत नसते. तर बाळजाबाई ह्या तिला सांगत असतात तुला विसर पडत असेल तर तुला आठवण करून देतो, तू आजारी आहेस आणि आजारी असताना तू अशी इकडं तिकडं भटकतेस कशी काय गं. त्याबरोबर पूजा म्हणते माझ्यावर एवढं बारीक लक्ष ठेवण्यापेक्षा आहे ना तुमच्या त्या न आवडत्या सुनेवर आणि लाडाच्या लेकावर तेवढं लक्ष ठेवा. नाही कारण ना त्यांचं जरा काहीतरी वेगळंच सुरू आहे, कळलं ना. माझ्यावर नको तेवढं लक्ष देऊ नका. आज जे घडायला नको होतं ना तुम्हाला तेच घडणार होतं माझ्या डोळ्यांच्या समोर. बाळजाबाई माझ्यासमोर एवढं सगळं घडत असताना मी काय फक्त गुपचूपपणे बघत बसायचं असं वाटतं का तुम्हाला. हे बघा मला नाही या चालणार, मी नाही बघू शकणार आणि मी बघतही नाही बसणार, कळलं ना. डी फक्त माझा आहे आणि माझा आहे, त्यामुळे तो असा इतर कुठल्या मुलीजवळ गेलेला मला नाही आवडणार आणि मला नाही बघवणार, समजलं ना. अहो तुम्ही फक्त बघत बसलाय, तुम्ही दुसरं काही करतच नाही आहात. मग मी सुद्धा असं बघत बसून कसं काय चालेल, मला तर काहीतरी हातपाय हलवावे लागतीलच की. त्यावर बाळजाबाई आता पूजाचा जोरात हात घट्ट पकडतात आणि पूजाला म्हणतात गप, एकदम गप. तुला सांगितलंय ना ह्या आधीच माझ्याशी ह्या अशा भाषेत बोलायचं नाही म्हणून, मग तरी बी बोलशील होय. एक गोष्ट ध्यानात ठेवायची, मला कुणीच अक्कल शिकवायची नाही, मला ते पसंतच नाही, समजलं ना अकलीत आणि लायकीत राहायचं. पुण्यांदा माझ्यासमोर जास्त वट 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 करायची नाही, कळलं. त्याबरोबर आता पूजा म्हणते तसं नाही बाळजाबाई. अहो पण त्यावर बाळजाबाई म्हणतात काय करायचं ते मला बरोबर ठाव आहे, म्या बघतोय, समजलं ना. त्याबरोबर मग पूजा ही आत्ता गप्प बसते. तर बाळजाबाई म्हणतात पुण्यांदा वटवट करायची नाही आणि आता त्या ठिकाणं निघून जातात. पूजाला आता राग आलेला असतो बाळजाबाईंचा आणि तिने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मी डीला तर इकडनं कुठेही जाऊ देणार नाही आहे, म्हणजे नाहीच आहे. डी फक्त माझा आहे, माझा होता आणि माझाच राहणार. त्यासाठी मला त्या कृष्णाच्या जीवाशी खेळावं लागलं तरीही मला काहीच फरक पडत नाही. त्या कृष्णाच्या जीवाचा खेळ तर मी करूच शकते, पण डीला इकडनं न जाऊ देणं हे एकमेव आता माझं ध्येय आहे.
हेच पहिलं माझं काम आहे असं आता पूजा ठरवते. त्याबरोबर मग आता पूजा विचार करते की जर मला डीला थांबवायचं असेल तर त्यासाठी मला काय करावं लागेल, मला काय करता येईल. मग आता पूजा ही विचारांमध्ये मग्न झालेली असते, तर इकडे कृष्णा ही खाली येते आणि आता ती सांगत असते, महादू काका एक काम करा, जावा आणि आपल्या वाण्याच्या नेहमीच्या दुकानात नाही का नाही फराळ बनवायचं सामान आणा. तसं मी त्याला फोन करून सांगून ठेवलं आहे सामान काढाया, तो सामान काढून ठेवल फराळाचं, तुम्ही तेवढं घेऊन या पटकन. लागलीस दुष्यंत सरकार जाणार आहेत ना अमेरिकेला, तेव्हा त्यांच्यासाठी बनवायचं आहे आपल्याला. हां, त्याबरोबर आता तो तिकडनं जातो. कृष्णा आता वरती जे पातेलं असतं ते काढत असते, तिने पायाखाली स्टूल धरलेला असतो. आता बाळजाबाई काय करतात, बाळजाबाई मुद्दाम येतात आणि कृष्णाच्या पायाखालचा तो स्टूल खेचतात. आता कृष्णाच्या पायाखालचा स्टूल खेचल्याबरोबर कृष्णाच्या हातातलं पातेलं सरकतं. आता ते पातेलं खाली पडणार असतं बाळजाबाईंच्या अंगावर, त्यामुळे बाळजाबाई त्या पातेल्याला हात लावतात. आता त्या पातेल्याला काळं लागलेलं असतं आणि तेच आता बाळजाबाईंच्या हाताला लागतं. कृष्णा आता ते काळं बघते आणि म्हणते, अरे देवा, हे काय झालं, पलटवार. बाळजाबाई, अहो म्या काय म्हणतो, नाही म्हणजे बघा एकदा तुम्ही फक्त विचार करून बघा, कशाला म्या म्हणतो एवढी कटकारस्थानं करायची, काय गरज काय एवढी कांड करायची, एवढी कटकारस्थानं करायची, नका की करू, बाद झालं की आता. हां, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जेव्हा तुम्ही माझ्या विरोधात काहीतरी कट करायला जाल का नाही, तेव्हा तुमच्या बाबतीत हे असंच काहीतरी घडलेलं असेल. त्यामुळं पुण्यांदा माझ्या नादी लागू नकासा, माझ्यापासून लांब राहावा, हे तुमच्यासाठीच चांगलं असेल. त्यावर बाळजाबाई कृष्णाच्या अंगावरती आता त्यांचे हात झाडतात आणि त्या मोठ्या तोऱ्यात थेट तिकडनं निघून जातात. आता बाळजाबाई तिकडनं गेल्याच्या नंतर इकडे कृष्णा लगेचच भक्तीला फोन करते आणि भक्तीला ती विचारते की भक्ते, अगं दुष्यंत सरकार ते अमेरिकेला जायला लागलेत नवं, तर त्यांच्यासाठी मला फराळाचं बनवून द्यायचं आहे, पण मला काय म्हणजे व्यवस्थित आठवणं झालं आहे, म्हणून मग मी तुला फोन केला, तू सांगशाल नवं. त्याबरोबर भक्ती कृष्णाला विचारते, दुष्यंतदाजी जात आहेत, तुझी तयारी झाली आहे का कृष्णे मनाची? नाही म्हणजे तुला नक्की वाटायलं नवं दाजींनी जावं म्हणून? नाही का काय हाय, दाजी काय आता शहराकडं नाही चालल्यात, अमेरिकेला चालल्यात. अगं अमेरिका म्हणजे अगदी 7 समुद्रा पल्ल्याड जायल्यात, ते तिकडं गेल्यावर तू इकडं राहशील नवं. त्यावर कृष्णा म्हणते, अगं होय बघते भाऊ, तू कशापायी काळजी करायलास, आणि हे बघ आता आहे का नाही, तू उगाचच्या उगाच ह्या समध्या इशायांवर बोलत राहू नगस. आता तू मला ते फराळाचं कसं काय करायचं आहे तेवढं सांग, नाहीतर उगाच इशायाला लांबड लागते. फराळाचं सांगायलाच नवं. मग ती होकार देते आणि कृष्णाला फराळ कसा करायचा ते सांगू लागते. तर दुसरीकडे पूजा ही अंगणात येते. आता अंगणात आल्यावर ती बघते तर काय की बाहेर तयारी सुरू आहे फराळ बनवण्याची, पण आता तिला तर माहीत नाही आहे की दुष्यंत जातोय, त्याच्यासाठी कृष्णाने फराळ करायला घेतलाय. मग ती महादू काकांना बोलवते आणि महादू काकांना विचारते, महादू काका काय हो, काय सुरू आहे हे सगळं? त्यावर महादू काका सांगतात, अहो आमच्या धाकल्या वहिनी साहेबांनी दुष्यंत सरकारांसाठी फराळ बनवायला घेतलाय नवं, त्याच्यासाठीच ही समधी तयारी केल्या. त्यावर पूजा म्हणते, असं होय, आणि महादू काका काय हो, हे लाईटीचं काम कसलं सुरू आहे? त्यावर महादू काका सांगतात की अहो तिकडं जाऊ नका, तिकडं जरा काहीतरी बिघाड झाला आहे नवं लाईटीचा, ते बनवण्यासाठी आल्यात लोक, लांब राहावा हा, तिथनं करंट लागतोय. त्याबरोबर आता पूजा होकार देते आणि मग आता पूजाने एक मनामध्ये फालतू प्लॅन केलेला असतो. आता सगळी माणसं त्या वायरिंगच्या जवळनं बाजूबाजूला निघून गेल्यावर मग पूजा ही आता त्यातली वायर मुद्दामून काढून खाली टाकते. तर आता इकडे भक्ती कृष्णाला सांगत असते, कृष्णे बघा म्या तुला तर समजा आता व्यवस्थित सांगितलं आहे, म्या जसं सांगितलं आहे की नाही समजा अगदी तसंच व्यवस्थित कर, नाही तर उगाचच्या उगाच काहीतरी एक करायला जाशील आणि दुसरं करून ठेवशील काय. त्यावर कृष्णा म्हणते, होय ग भावा होय, आता तू काही काळजी करू नकोस, काय करायचं ते मी बघतो बरोबर, तू ठेव आता फोन काय. त्याबरोबर मग भक्ती म्हणते, बरं चल ठेवतो, आणि मग आता भक्ती फोन कट करते. आता भक्तीने फोन ठेवून झाल्यावर मग कृष्णा इकडे म्हणायला लागते की चला आता भक्तीनं जसं जे सांगितलं आहे का नाही समजा तसं करायला घेतलं पाहिजे भारोभार. आणि मग आता कृष्णा ही भक्तीने सांगितल्याप्रमाणे सगळं काही काम करायला सुरुवात करते. आता इकडे ती पहिला तर पातेलं घासण्यासाठी घेऊन चाललेली असते. आता पातेल्याने साडी खराब होऊ नये म्हणून कृष्णा ते पातेलं डोक्यात घेते आणि डोक्यात घालून चाललेली असते, तिच्या वडिलांबरोबर ज्याप्रमाणे जायची तशी. आता इतक्यात
दुष्यंत खाली येत असतो आणि दुष्यंतही कृष्णाला बघत नाही आणि कृष्णाला तर दुष्यंत दिसतच नाही. त्यामुळे आता दुष्यंतची टी शर्ट खराब होते. कृष्णा म्हणते, अहो सॉरी मला दिसलं नाही. दुष्यंत म्हणतो, तुझ्या साडीसाठी तू माझ्या टी शर्टचा बळी दिलास. कृष्णा म्हणते, धरा मग तुम्ही घाला डोक्यात आणि तुम्ही बी मला चालून दाखवा. आणि मग ते आता दुष्यंतच्याही डोक्यात ते पातेलं घालते. पूजा आता म्हणत असते की आता एकदा का ती कृष्णा इकडे आली की कृष्णाचं राम नाम सत्य हे फिक्स. आणि मग आता तिने करंट त्या पाण्यामध्ये सोडलेला असतो आणि ती एका जागी लपून बसलेली असते. तिला आता बघायचं असतं ते म्हणजे कृष्णाला मरताना. ती विचार करते की आता काही ही कृष्णा सुखी जिवंत राहत नाही. आता कृष्णा संपणार, कृष्णाचं आयुष्य संपणार. आणि आता ती ही सगळी वाह्यात स्वप्न बघत असताना त्या ठिकाणी दुष्यंत आणि कृष्णा दोघंजणं एकत्र सोबत आलेले असतात. आता दोघांच्या डोक्यात पातेलं असतं आणि दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, अगं हळू बोल ना, किती जोरात बोलतेस तू, हळूहळू बोल, आधीच याच्यात आवाज घुमतोय. कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार बोलालो. आता हे दोघं बोलत बोलत तिकडनं आलेले असतात. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, जरा माझी मदत तरी करा. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो करतोय ना. त्यावर कृष्णा म्हणते, बघा तुम्हासनी बी नाहीच जमत आहे नवं चालायला, तसंच मला बी जमत नव्हतं चालायला, कळलं नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा यार तू ओरडू नकोस. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो मी बोलायलो, मी ओरडतोय कुठं. त्यानंतर मग आता दुष्यंत म्हणतो, बरं कुठं ठेवायचं कुठं आहे. आणि मग आता दुष्यंत कृष्णाला ते पातेलं कुठं ठेवायचं आहे ते सांगत असते. त्याबरोबर नंतर मग आता इकडे त्या ठिकाणी काकासुद्धा आलेले असतात सामान घेऊन. ते काका कृष्णाला म्हणतात, मालकीनबाई समद सामान आणलं आहे बघा. त्यावर कृष्णा म्हणते, आणलं तर नवं काका, बरं आता एक काम करा, ते समद सामान तिकडं ठेवून द्यावं काय. त्याबरोबर ते म्हणतात, होय होय ठेवतो की. आणि मग आता ते हातातलं सगळं सामान एका बाजूला ठेवायला जातात. तर इकडे तोवर दुष्यंत हा ते सगळं टोप वगैरे घेऊन बाहेर येत असतो. आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हळू चाल. कृष्णा म्हणते, अहो मी हळूच चालवलो आहे, तुम्ही हळू चाला. आता ते असं एकमेकाबरोबर बोलत चालत चाललेले असतात. तर इकडे पूजा ही हे सगळं बघत असते. पूजा विचार करते की येस, माझ्या मनाप्रमाणे सगळं घडतंय. अरे पण हा डी कशाला आला मध्ये, जर डीला काही झालं तर मी काय करू, आता ह्याला कसं वाचू, असा विचार पूजा करत असते. आणि बरोबर जे पूजाला नको असतं बरोबर तेच घडतं. आता दुष्यंतच त्या पाण्याच्या बाजूने चालत असतो. पूजा विचार करू लागते की अरे यार आता मी काय करू, आता डीला मी कसा वाचू. नाही काहीही झालं तरी मला डीला करंट बसू द्यायचा नाही आहे, मला काहीही करून डीला वाचवावंच लागेल. कसं वाचू ते कळत नाही आहे. पूजा आता विचार करू लागते की काय करू. मग तिला एक उत्तम कल्पना सुचते. ती आता त्या पातेल्यावरती दगड मारते. त्याबरोबर दुष्यंत आता रागाने पातेलं डोक्यातून खाली काढतो आणि जोरात ओरडतो, ए कोण होतं रे ते, कोणी मारला रे दगड, कळत नाही का. त्याबरोबर आता इकडे पूजा त्या ठिकाणी लपलेली असते. आता जयकांत त्या ठिकाणी येत असतो आणि आता दुष्यंत जयकांतकडे बघत असतो. जयकांतच आता त्या पाण्यावरून चालत येतो आणि आता जयकांतलाच करंट लागतो आणि जयकांत आता खाली कोसळतो. त्याबरोबर आता कृष्णा दुष्यंत घाबरतात. दुष्यंत म्हणतो, अरे याला काय झालं. आणि तो बघतो तर काय तिथे वायर असते. दुष्यंत म्हणतो, अरे याला करंट लागला, माधू काका लवकर लाकूड घेऊन या. त्याबरोबर आता कृष्णाच पळत जाते आणि लाकूड घेऊन येते. तोपर्यंत दुष्यंत अलगच पाण्यातली वायर उचलतो आणि बाजूला काढतो. मग आता जयकांतची पूर्ण केस वगैरे उभी राहिलेली असतात, त्याला पूर्ण त्रास झालेला असतो. त्याबरोबर दुष्यंत हा जयकांतला म्हणतो, जयकांत ठीक आहेस ना तू. त्याबरोबर आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत जयकांतला घेऊन आपण आतमध्ये जाऊया. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, हो आतमध्ये तर त्याला न्यायलाच पाहिजे. माधू काका आता बघताय काय, चला पकडा त्याला तिकडनं, आतमध्ये घेऊन जायला हवं. हे एवढं सगळं घडलंच कसं काय. त्यावर माधू काका सांगत असतात, अहो दुष्यंत सरकार थोडं वायरीचं काम करून घ्यायचं होतं म्हणून ते समद काढलं होतं. अहो हे समद होईल असं माहीतच नव्हतं खरंच. त्यावर दुष्यंत म्हणतो, अहो अशी कशी कामं करता तुम्ही, आज तुमच्यामुळे बघा काय झालं आहे, आज त्याचा जीव गेला असता तर ते कितीला पडलं असतं. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार जाऊ द्या ना ते समजा, आता आपण बोलू की नंतर त्या विषयावर, पण आता ह्याला आतमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. चला त्याला आतमध्ये घ्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो बरोबर आहे.
आणि मग लगेचच आता दुष्यंत हा उचला आता खरंच त्याला मदत करा असं महादू काकांना म्हणतो. त्याबरोबर महादू काका आणि इतर घरातली काही गडी माणसं जयकांतला आधार देतात आणि आता जयकांतला आधार देऊन ती लोक तिकडनं घरात घेऊन चाललेले असतात. त्याबरोबर आता कृष्णा ही त्यांच्याकडे बघत असते. तर आता एवढा त्याला त्रास होत असतो, एवढी लोक त्याला धरून घेऊन चाललेली असतात, तरीसुद्धा जयकांतची नजर पूजावरतीच रोखून असते. कारण आता जयकांतने पूजाला ती वायर पाण्यामध्ये टाकताना पाहिलेलं असतं. आता जयकांत हा पूजाकडे असा एकटक बघत असतो, ज्यामुळे पूजासुद्धा घाबरते. पूजाला कळत नाही की हा जयकांत माझ्याकडे असा का बघतोय. आता पूजाला तर ही गोष्ट माहीतच नसते की जयकांतने तिला वायर पाण्यामध्ये टाकताना पाहिलंय म्हणून. तिला तर असंच वाटतंय की जयकांत माझ्याकडे असाच बघतोय नेहमीप्रमाणे काळ्या नजरेने. त्यानंतर आता आपण पाहतो की जयकांतला आतमध्ये वगैरे व्यवस्थित आणलं जातं. पूजाला दुष्यंतला काही झालं नाही या गोष्टीचं एक समाधानसुद्धा असतं. पण इकडे जयकांतची अवस्था मात्र खूपच जास्त वाईट झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आता इकडे जयकांत हा पूजाकडे रागाने बघत असतो. त्याला पूजाचा खरं तर खूपच जास्त राग आलेला असतो, पण तरीही तो स्वतःला आवरत असतो आणि आतमध्ये शांतपणे चालत आलेला असतो. त्यानंतर मग आता रात्रीची पूजा जेव्हा झोपलेली असते तेव्हा थेट जयकांत तिच्या खोलीत पोहोचतो आणि जयकांत तिकडे खोलीत पोहोचतो आणि तो पूजाच्या आता पायाजवळ मस्त उभा असतो. आता पूजाला अचानक मध्ये जाग येते. पूजा जयकांतला बघते आणि घाबरते. पूजा आता उठून बसते आणि म्हणत असते, ए तू इकडे काय करतोयस? माझ्या रूममध्ये तू कसा काय आलास? कशाला आलास? तुला काही कळतं का? फ्रेंड फ्रेंड. त्याबरोबर आता पूजा नाटक करायला लागते पुन्हा एकदा. तसा जयकांत म्हणतो, ओ मॅडम, तोंड बंद ठेवायचा. बंद म्हणजे बंद, एकदम बंद, आवाज नाही काढायचा. त्याबरोबर पूजा आता घाबरते. त्याबरोबर आता जयकांत हा येतो आणि अलगद पूजाच्या पायांजवळ बसतो. पूजा आता पायांची मांडी घालते. पूजा घाबरलेली असते खरं तर जयकांतला. जयकांत म्हणत असतो, घाबरू नका, काय एक करायला आलेलो नाही मी इथं, तुम्हाला काय नाही करणार. म्या फक्त तुम्हासनी एवढंच विचारायला नाही, म्या इथं खरं तर तुमची चौकशी करायला आलो आहे. त्यावर पूजा म्हणते, चौकशी? कसली चौकशी? त्याबरोबर जयकांत म्हणतो, तुम्हाला काय वाटलं पाण्यात वायर कुणी टाकली हे मला माहीत नाही होय? म्या पाहिलं आहे पाण्यात वायर तुम्हीच टाकली होती. आता फक्त तुम्ही ही गोष्ट कबूल करा की तुम्ही पाण्यात वायर का टाकली होती. पाण्यात वायर टाकून नक्की तुम्हासनी साध्य काय करायचं होतं हे गप गुमान सांगायचं काय. त्याबरोबर आता मग मात्र पूजा ही निरुत्तर झालेली असते. पूजा गप्प बसते, काही बोलत नसते. जयकांत म्हणतो, ओ नाटक करायचं नाही या माझ्यासमोर. म्या पाहिलंय तुम्हासनी पाण्यात वायर सोडताना. आता गपचूप मला तुम्ही हे सांगायचं की तुम्ही पाण्यात वायर कशापायी सोडत होतात, काय विचारायलोय म्या. त्यावर मग मात्र पूजा गप्प बसते. जयकांत म्हणतो, बोलणार आहे ना वाज, काय विचारायलोय म्या काय. त्याबरोबर मग आता लगेचच पूजा ही काहीच बोलत नसते. पूजा ही गप्प असते आणि जयकांत जोरात विचारतो, काय विचारायलोय? समजत नाही आहे का तुम्हासनी म्या काय बोलायलोय ते? म्या म्हणलं पाण्यात वायर आली कुठून. त्याबरोबर पूजा म्हणते, कुठली वायर आणि तू काय बोलतोयस मला काय माहिती, मी कशी देणार तुझ्या प्रश्नांची उत्तरं. त्यावर लगेचच जयकांत म्हणतो, ओ जादा नाटक करायचं नाही या. तुम्हासनी काय वाटायलंय मला ठावं नाही होय? मला समज ठाव आहे, त्यामुळं गपचूप खरं बोलायचं. त्यानंतर आता बाळजाबाईंना पूजाने सांगितलेलं असतं की जर डी समोर माझा खोटारडेपणा आला तर मी डी समोर तुमचा खरा चेहरा आणेन. आता बाळजाबाई घाबरलेल्या असतात. त्यानंतर आता इकडे कृष्णा दुष्यंतचा विजा पासपोर्ट देवासमोर ठेवते आणि दुष्यंत सरकारांना बाहेर जाण्याची संधी मिळाली आहे हे सांगते. त्यानंतर मैनावती सांगते की पूजा घरात नाही आहे. दुष्यंत आणि कृष्णा आता पूजाला वेड्यासारखे शोधायला सुरुवात करतात. आता कृष्णा ही रडत असते कारण पूजा त्यांना कुठे सापडत नसते. तर बाळजाबाईने सुद्धा आता माणसं कामाला लावलेली असतात पूजाला शोधण्यासाठी. तर दुष्यंत आणि कृष्णासुद्धा पूजाला शोधत असतात. पूजा सापडत नसते. कृष्णा रडत असते. दुष्यंत कृष्णाला समजावत असतो, कृष्णा हे बघ, रडू नकोस, काळजी करू नकोस, आपल्याला सापडेल ती, आपण शोधतोय ना, काळजी करू नको, सापडेल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. हळद रुसली कुंकू असले ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.